आपले प्रांताध्यक्ष प्रदीप गारटकरजी, महिलांच्या राष्ट्रवादीच्या राज्याचे अध्यक्ष रुपाली चाकणकरजी, पुणे गुलेजी, शहराचे अध्यक्ष पुण्याचे राष्ट्रवादीचे दीपक मानकरजी, महेश शिंदेजी, सचिन गोटुरेजी, मोनिकाताई अरकुरेजी, देवराज दरबारकरजी, भालचंद्र जगतापजी, रणजीत शिवतरेजी, विक्रम कुरकोडजी, भगवान पाचरकरजी, चंद्रकांतजी माठे, संतोषजी घोरपडे, राजेंद्रजी पवार, रणजितजी कुरगड, कीर्तिताई देशमुख, विद्याताई पांगारे, निर्मलाताई तांबे, संतोषजी नांगरे, बाळासाहेब पारगे, प्रवीणजी शिंदे, सुनील भेटके, गणेश निगडे, अशोक शिवतरे, प्रकाश हरपळे, केदार देशपांडे, रेखाताई टापरे, केतन चव्हाण, महेंद्र भोटे, दत्तात्रय गणकोडे, अप्पारे भोसे, शंकरराव कडू, विकास नरवडे, स्वप्नील कोंडे, माझ्या भोर जिल्हा आणि तालुक्याच्या खडकवासला परिसरातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, विविध गावचे उपस्थित असणारे आजी माजी सरपंच, विविध संस्थांच्यावर काम करत असणारे सोसायट्या, इतर सरकारी संस्था, सर्व आजी माजी पदाधिकारी, जमलेल्या पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, उद्याच्या 26 तारखेपासून 26, 27, 28, 29 मोठ्या दाखवून मला मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना एप्रिल, मे, जून, जुलै हा 4 महिन्याचा खर्चाला मंजुरी घ्यायची 2 सभागृह, त्याला मंजुरी घेतल्याशिवाय 1 एप्रिल पासूनची कामं सुरू होणार नाही किंवा पगार देखील होणार नाही. आणि पद्धत असते निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस बजेट असतं ते आता लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर केंद्राचं नवीन बजेट त्या ठिकाणी सादर होईल आणि मग पुन्हा जुलैमध्ये मी आपल्या महाराष्ट्राचं अर्थसंकल्प सादर करणार आहे. तुम्ही सगळेजण अतिशय डोंगरी भागातले, दुर्गम भागातले, तुम्हाला या गोष्टीची प्रत्येकाला जाण आहे असा माझा दावा आहे, म्हणून मी या गोष्टीचा उल्लेख आपल्या सगळ्यांच्या समोर केला. मित्रांनो, पुणे जिल्ह्याच्या त्यातही माझा भोर जिल्हा आणि खडकवासल्याचा परिसर याचा सर्वांवेळी सर्वसमावेशक विकासासाठी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. स्थानिक पातळीवर विविध विकासाची कामं करून स्थानिक नागरिकांच्या समस्याचं निराकरण करून त्यांना न्याय देण्याचं काम हे सगळे करत असतात. मी देखील तुमच्या सगळ्यांच्या मुळे अनेक वर्ष आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. आतामध्ये 1 वर्षाच्या काळात मी सरकारच्या बाहेर होतो, परंतु पुन्हा जुलैपासून मी सरकारमध्ये गेलो आणि तेव्हा पालकमंत्री पद माझ्याकडे आले आणि या पालकमंत्री पदाचा उपयोग माझ्या पेढा तालुक्याला व्हावा, माझ्या पेरच्या भागाला व्हावा, माझ्या पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला व्हावा. तुमच्यामध्ये काही सहकारी पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये राहत असतील तर त्यांना विचारा, गेले 25 वर्ष त्या भागाचा कायापालट मी तिथल्या अनेक माझ्या सहकारी मित्रांना, तिथल्या लोकप्रतिनिधींना, नगरसेवक नगरसेविकांना बरोबर घेऊन कशा पद्धतीने केलेला आहे. बेस्ट सिटी म्हणून देशामध्ये त्या शहराची ओळख आहे. आज एक पालकमंत्री या नात्याने मी तिथं वेगवेगळ्या बैठका घेत असतो, आढावा घेत असतो. आज पण तुमच्याकडे येत असताना सकाळी मी 6:30 आपल्या सर्किट हाऊसला आलो आणि सगळे अधिकारी, सर्वच्या सर्व अधिकारी बोलवले होते. आज कसं बघितलं तर सुट्टी, शनिवारचा दिवस, परंतु सगळे अधिकारी आलेले होते आणि त्यांच्याशी चर्चा करत होतो की कोणत्या कामाला गती गेली पाहिजे, कोणत्या कामाला तुम्हाला निधी पाहिजे, उद्याच्याला वोटर अकाउंटच्या करता तातडीची काय गरज आहे, अर्थसंकल्पामध्ये काय आपल्याला टाकायचे, त्याचे प्लॅन एस्टिमेट झालेत का, त्याच्याबद्दलच्या काही त्रुटी राहिल्यात का, त्याला किती काय लागलं,
कारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता सुरू झाल्यानंतर काही गोष्टीला मर्यादा पडतात. आम्हाला प्रशासकीय मान्यता, सुधारित प्रशासकीय मान्यता त्या गोष्टी करता येत नाही आणि म्हणून माझा त्याबद्दलचा खटाटो. या सगळ्या गोष्टी करत असताना भोर करणारं वेगळीकरण कडक असलं कारण मी सकाळी निरा डावा काढवा, निरा उजवा काढवा, 4 कमान काढवा, पावला काढवा, खडकसला काढवा, कोकणी काढवा, घोड काढवा आणि बाबा असते धरण या सगळ्यांच्या काढवा सल्लागार समितीच्या 7 बैठका घेतल्या. यंदा दुर्दैवाने धरणांची परिस्थिती दरवर्षी सारखी नाही. आता पुढच्या सगळ्यांच्या भागामध्ये आपली नीरा नदी, गुंजवणी नदी हा वाहतात वर धरणे. त्या धरणांच्या सगळ्या पाण्यावर अनेकांची शेतीवाडी अवलंबून आहे, अनेकांचे प्रपंच अवलंबून आहे, अनेकांच्या मुलाबाळांचा संसार अवलंबून आहे. आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम या इथल्या माझ्या नीरा आणि गुंजवणी नदीच्या पाण्यावर केलं जातं. त्या परिसराला युगपूर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे. इथले घर किल्ले कजाई बद्दलचं काम आपण हातामध्ये घेतलेलं. त्याच्यामध्ये मगाशी ज्या समाधीचा उल्लेख झाला साईबाईंची, त्याही बद्दल आम्हाला बराच पुरावा मिळालेला आहे. त्याकरता देखील रामराज्य मी आणि आपल्या त्या सहकारी मित्रांनी लक्ष घातलेलं आहे. हा जुना 350-400 वर्षापूर्वीचा हेवा इतिहास हा मित्रांनो आपण जपला पाहिजे. कारण पुढच्या पिढीला पण ते दाखवता आलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं आम्ही आता प्रतापगडचं काम हातामध्ये घेतलंय, शिवदेवीचं काम हातामध्ये घेतलंय, रायगडचं काम हातामध्ये घेतलंय. तशा पद्धतीनं रायगडवर जिथं महाराजांनी शपथ घेतली त्याच्या संदर्भामध्ये इतिहासात करून द्या. आणि राजगड त्याच्यामध्ये काय होतं तुम्हाला वाटत असेल किंवा हे सांगतात परंतु काम बदलता होत नाही. हे पुरातत्व विभागाच्या अंडर असतं, त्याचे कायदे नियम वेगळे. पुरातत्व विभाग हा केंद्राच्या अधिपत्याखाली काही काम करतो, काही आपल्या राज्याच्या अधिपत्याखाली काम करतो. त्याच्यामध्ये तिथं काम करायचं म्हटलं तर जुनं सुनेमध्ये महाराजांच्या काळामध्ये झालेल्या कामाच्या सारखंच काम आताही आपल्याला करावं लागतं. आणि त्याच्याकरता वेगळे स्पेशल हेरिटेजचं काम करणारे आर्किटेक्ट, हेरिटेजचं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर, तशा पद्धतीचा दगड, तशा तो दगड घडलेला, अशा या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यातून हे कशा करता करतोय आपलं पर्यटन वाढावं, त्याच्यातनं रोजगार व्हावा. मगाशी दाभोळकरांनी पण बोलत असताना सांगितलं आमच्या इथं स्थलांतर मोठ्या प्रमाणात होतं. भोरची लोकसंख्या वेगळ्याची कमी वर्षा आधी आता वाढायला झाली, कमी व्हायला लागली. तुम्हाला किती लोकांना माहिती मला माहिती नाही, परंतु आता भोर, वेल्हा, मुळशी हा विधानसभा मतदारसंघ असताना आत्ताच्या घडीला मुळशीची मतदारसंख्या तुमच्यापेक्षा वाढली, तुमच्या म्हणजे भोरपेक्षा. भोर वेल्हा एकत्र केलं तर त्यांची आपल्यापेक्षा कमी आहे. 5 वर्षांनी 5,000 कमी होते. हे तर आखरीच आहे बाबा. म्हणजे आपल्याकडे 55 काल कुठं गेलो होतो, काल मी संभाजीनगरला होतो आणि तिथं दुपारी एका ठिकाणी जेवायला गेलो होतो. आणि तिथं कार्यकर्त्यांनी सांगितलं जिल्हा परिषदेच्या दादा हा माझ्या गाडीवर ड्रायव्हर होता, ड्रायव्हर म्हणून विचार झालेला, परंतु नंतर त्यांची पुढची पिढी त्यांच्या काढायला लागली. आणि त्याची गोष्ट इतर विचारलं, त्यांनी ओळख करून दिली. दादा माझे वडील जिल्हा परिषदेत संभाजीनगरला कामाला होते, आता रिटायर झाले. म्हणलं कसं चाललंय काय झालं हे आपल्या पुतळाली किती मुलं किती आहे, 9 मुलं 10 मुली पूर्वी आमच्या आजोबांच्या काळामध्ये 9 मुलं 12 मुलं ऐकायची सवय होती आपल्याला, होती खरं आहे. परंतु आमच्या वडिलांच्या काळात 2 मुलं 2 मुली होता. आमच्या काळात 1 मुलगा 1 मुलगी होता. आणि आता आमच्या
मुलांच्या काळात एखादं मुलावर आलं मुलीवर आलं की बदल होत चालले. मी पण चाट सोडलं काय चाललंय मित्रांनो, असं करू नका. वर्ण ब्रह्मदेव आहे ना, ब्रह्मदेव म्हणताना काही जर तुम्ही सरकार चालवा तरी लोकसंख्या आटोक्यात आल्याशिवाय ब्रह्मदेव पण काही करू शकत नाही. माझी हात करून विनंती आहे, 2 आपत्त्यावर थांबा, संसार चांगला करा. आता देखील काही त्यांना विचारलं किती एकर जमीन आहे? 40 एकर. पण आम्ही 4-5 भावंडे, म्हणजे 4 भावंड असले तर 10 एकर, 5 भावंड असले की 8 एकर. त्या 8 एकराला पूर्ण झाले किती येते? 40 एकर. म्हणजे ते 40 एकर बाजूला तिसऱ्या पिढीमध्ये का दुसऱ्या पिढीमध्ये जर अल्पभूधारकच होतो आणि त्याच्या पुढच्या मध्ये अत्यंत आणि त्याच्या पुढच्या पिढीत भूमिहीन. काय आता कपाळ पडावं, काय करावं? मित्रांनो, मी गमतीनं सांगितलं तुम्ही लोकांनी मला 32 वर्ष या राज्यात जिल्ह्याच्या राजकारणामध्ये निवडून गेलं. अनेक कार्यकर्ते घडवण्याचं काम, वाढवण्याचं काम, त्यांना पदं देण्याचं काम. आता तुमचं वेळा काम करत असं लहान काम करत तरी भगवान पाचोक्याला तुमच्या घरचं चेअरमन केलं गेलं. तेवढा तुमचा जीव आहे. किती तुझं आणि संघाचा दूध 2 लाख 10 तालुक्यात त्यात माझा 12 तालुक्यात नाही, म्हणजे 11 तालुक्यात 2 लाखात तुमचं बेल्याचं दूध 3,000. त्याच्यापेक्षा बंद वाटत तुमचा त्याला म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान, त्यांनी दिलेली घटना, त्यांनी दिलेले कायदे यामुळे घडतात आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घडू शकतात. मागे देखील राजवाड्याला भालचंद्रजी नाराजच होता आणि मला बँकेला नाही, पण बँकेत पॅनल निवडून आल्यानंतर त्यांना बँकेचं डायरेक्टर केलं. पण 1 रुपया तुमचं खर्च नाही ना, मुलाला प्रमुख काय पण नाही ना. आम्ही जेव्हा उभे जातो तेव्हा सांगतात आणि आताचे ते सगळे उमेदवार एवढं 12-15 वर्षाचं विसरले एवढा बदल लोकसंख्या. निवडणूक आल्यानंतर सगळ्यांचे पाय जमिनीलाच लागताय. फार बापू त्यांचं पॅकअप मोडायला लागतं तरी वाटतंय. असला प्रकार. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की आता पण मी आल्यानंतर मीरा उजवणी काठी माझ्या अनेक शेतकऱ्यांच्या शिक्षण योजना मला अनेकदा माझ्या लोकप्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी, शेतकरी समाजाने सांगितलं, कारण माझ्या परिसरात शिक्षण योजना की दादा याचा दर वाढला आणि दर बऱ्यापैकी वाढला आणि तो पुन्हा पूर्वपदाला आला. 675 कोटी रुपये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी राज्य सरकारच्या विरुद्ध त्यांना दिले आणि त्यांना म्हटलं पूर्वीसारखी दिलं द्या. आज पण सकाळच्या बैठकीमध्ये मी डायरेक्ट तिथं मुंबईला फोन लावला आणि त्यांना सांगितलं की असं असं झालंय, जे आर लागतो तो पाठवून द्या. त्याच्यामुळं तुमचं जे काही चर्चा चालली, पाणीपट्टीचा दर वाढला तो वाढून दिलेला नाही आणि आताच नाही, 31 मार्चच्या नंतर पण दर तो जुनाच ठेवणार आहे, तो वाढून दिला जाणार नाही. कारण माझी पण जात शेतकऱ्याची, तुमची पण जात शेतकऱ्याची. शेतकऱ्याच्या काय अडचणी आहे, काय समस्या आहे त्याची पण आम्हाला जाणीव आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेऊन मी अधिकाऱ्यांना सांगितलं की पुढच्याही बजेटच्या करता 700 कोटी रुपये जे लागतील ते आपण त्या बाबतीमध्ये उपलब्ध करून द्या, अशा प्रकारच्या सूचना. कारण काही माझ्याकडे विचारून तुम्ही बघणारच, तुम्ही मला तुम्ही एवढं कसं काय एवढं बोलतो, त्याचं कारण असं आहे, अर्थसंकल्प ज्यावेळेस मी तुमच्या राज्याचा, तुमचं राज्य सादर करतो तो 6 लाख कोटीचा. किती? 6 लाख कोटी. त्याच्यातले ऑलरेडी 3 लाख कोटी पगाराला, पेन्शनला जातात आणि 3 लाख कोटी बाकीच्या कामाला आपल्याला लागतात.
त्याच्यावर फाईल आल्यानंतर सही करताना एखादा मोठा त्याच्यामधलं काम आलं तर त्याच्यात थोडंसं काहीतरी शेपूट लावायचं आपल्याला अधिकार, त्यामुळे विकास कामाला बदलले. मगाशी पण काही सरकारने सांगितलं 6 वाजता होतो 11 वाजता काय वेळ लागेल का? मी कामाला आपल्याला मला एवढं तुम्ही लोकांनी भरवून दिलं. त्या एडीसीसी बँकेचं 32 वर्ष संचालक केलं, काय झालं? मी शेवटी आता राजीनामा दिला. 7 वर्ष ह्या सगळ्यांनी मला शेअरवर केलं. आजही मी राजीनामा दिलेला असला तरी या सगळ्या सहकार्यांना त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी येतील बँक चांगली चालत. महाराष्ट्रातले अनेक बँका दिवसोधरीला लागल्या ही नावं घेत नाही, नंतर त्या जिल्ह्याची लोक नाराज होतील. पण पहिल्या 5 मध्ये तुमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सरकारी आहे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सरकारी आहे. आम्ही कशाकरता हे लक्ष देतो का? तर माझ्या भोटकरांना वेंदेकरांना सावकाराच्या दारात राहावं लागलं, 10 पैसे घ्यायला राहू नये. मागाशी दारोदर म्हणले ना 0% व्याजारी कर्ज पुरवठा, पण वेळेत परतफेड केली तर तुम्ही वर्षाच्या वर्षाला परतफेड केली पाहिजे. तर तुम्ही सांगितलं नाही, नाही तर ते म्हणते 0% ही काय चाललंय? वर्षाच्या वर्षात परतफेड केली तर 0% वर्षाचा पुढे गेली की 12%. आर्थिक शिस्त लावण्याकरता हे केली, तुमचाही फायदा व्हावा. तुम्हाला ज्यावेळेस 0% देतो त्यावेळेस बँकेच्या लोकांचं 8 कोटी रुपये आम्हाला त्या तुमचं व्याज भरायला द्यावे लागतात. 8 कोटी रुपये हा सगळ्या आकड्याचा खेळ आहे. आणि तुमच्यामुळे आम्हाला त्याच्यातले बारकावे मिळलेले आम्ही अनुभव घेतलेला. या सगळ्या संदर्भामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस माझा डोंगरी गाव होता, अनेक प्रकारच्या इथं अडचणी मला सांगण्यात आलं. इथं प्रवीण पण बसला, शिंदे बाकीचे कार्यकर्ते सगळे की दादा मुळशीमध्ये लाईट व्यवस्था जास्त करा, भोरमध्ये करा, वेल्यामध्ये करा. मी त्याच्या 200 गावं डोंगरदऱ्यातील गावांना विद्युत पुरवठ्याची कामं पूर्ण केली. पुणे जिल्ह्याच्या 13 तालुक्यामध्ये एमएसबीच्या कामांना डीपीसी मधनं 100 कोटी रुपये दिले. राज्यात कोणी दिलेलं सगळ्या जिल्हा डीपीसी तपासा. माझ्याकडे 1000 कोटी रुपये होते, मी 100 कोटी ह्या कामाला दिले. का? तर सखल भागातल्या लोकांनी 3-3 पिढ्या वीज घेतली. 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले तरी माझ्या डोंगरी भागातल्या लोकांना वीज नाही, म्हणून 100 कोटी रुपये घातले. त्याच्यामध्ये वेल्हे, मुळशी, भोर तालुक्यातील डोंगरवाडी वस्त्यांच्यासाठी 5 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले. आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मी फार मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम केले. मला अनेकदा माझे बोलचे कार्यकर्ते सांगायचे, विल्याचे कार्यकर्ते सांगायचे. आता पण माझ्या भगिनींनी मला पत्र दिलं की दादा आमच्या इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही एक काम लवकर करून द्या, त्याच्याशिवाय आमच्या इथं मदत होत नाही. केंद्रला तुला जागा पाहिजे आणि केंद्र तालुका भोग इथं जागा पाहिजे होती. त्या नियोजित उपकेंद्रासाठी सगळ्या परत उपकेंद्र करता येतं काही आता तुम्हीच सांगतो. आणि त्याच्यामध्ये आज मी तुम्हाला सांगतो 33/11 उपकेंद्र विभागाची मिळण्यासाठी 23/2/2024 ऑर्डर आहे. आज तारीख किती? 23ची ऑर्डर. आपला झटका असतो झटका. मी कामाचा म्हणून ते खोटं सांगत नाही, मी करत असेल पण आपलं काम देखील काम देखील वाजून तसा नाणं वाजून खणखणीत असलं पाहिजे, तसं आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम देखील वाजून खणखणीत असलं पाहिजे. आणि जे अवघड त्याच्यामध्ये दिली 662 पैकी 80 म्हणजे 2 एकर जमीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा परिचय 33/11 केली उपकेंद्रासाठी उभारण्यासाठी मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. अहवाल शासन स्तरावर सादर करावा, जमीन ताब्यामध्ये देऊ. ते ऑर्डर अशा पद्धतीनं
मित्रांनो, आपण त्या बाबतीतली कामं करतो. आता तिथलं 33/11 सबस्टेशन झालं की विजेचा लोड शेडिंगचा प्रश्न कमी होईल. माझ्या शेतकऱ्यांचे पंप चांगल्या पद्धतीने चालतील, तिथल्या समस्या त्या ठिकाणी दूर होतील. या प्रकारे त्या परिसराचे प्रश्न सुटावे, नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुखसुविधा सोयी सुविधा मिळाव्या. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते माझ्याकडे सारखा तगादा लावत असतात आणि जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत त्यांचा पाठपुरावा चालूच असतो आणि आपलं काम करूनच ते त्या ठिकाणी घेतात. वैयक्तिक एखादं काम माझ्याकडे झालं नसेल, कार्यकर्त्यांच्या एखाद्या नातेवाईकाची बदली झाली नसेल, कधी काही अडचण भेटत, परंतु सार्वजनिक कामाच्या करता मी माझी पूर्ण ताकद पणाला लावतो आणि ते सार्वजनिक काम कसं मार्गी लागेल अशा प्रकारचा प्रयत्न करतो. मित्रांनो, भोर तालुक्यातला तसं बघितलं तर गेला असेल खूप भाग दुर्गम प्रकारात होतो आणि त्यामुळं इथल्या विकासावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. इथल्या पायाभूत सुविधांचा विकास प्राधान्याने करण्याची गरज आहे. पूर्वी मी तुमच्या भागात साखर देतो, साखर ते साखर 10 लाख 20 लाख 30 लाख 40 लाखात वर्षी मला यावेळेस अधिकाऱ्यांनी सांगितलं, कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की दादा आता ती रक्कम वाढवा. तुम्हाला माहिती आहे किती केली? आता 1 कोटी रुपये साखरची रक्कम का तर किती पाऊस झाला तर माझ्या या भागातून त्या भागात जाण्याच्या करता साखरची अडचण येऊ नये याकरता एवढा मोठा निधी द्यायचा. आणि मला जिल्ह्यामध्ये साखर कुठे गोळ भेटला मुळशी तिकडे मावळ या भागात जास्त आहे. थोडं पूर्ण खेळ आंबे डोंगरी भाग, बाकी इकडे तर साखरची गरज नसते. बारामती काय, इंदापूर काय, जाऊन काय, शिरूर काय, अमेरिका ही गोष्ट आहे. त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यामध्ये निर्णय बाबांना घेतलेले. त्याचबरोबर आमच्या आपल्या भोर तालुक्यामध्ये साधारण हे जे काही आहे येळवंडी नदीवर भाटकर धरण आपण बांधलंय आणि या भागातल्या भाटकर आणि निराधरण धरणामुळं येथील शेतीला आणि गुंतवणुकीमुळं सिंचनाची सोय झाली आणि त्या धरणाच्या पाण्याच्या वापरातूनच शेती सिंचनासाठी आणण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून तिथं तुम्ही कधी बंधारे मागता, काही सिमेंट बंधारे मागता, इतर गोष्टी करता मागता, त्यावेळेस ते देण्याचा प्रयत्न करतो. 2 धरणाबरोबरच राजगड तोरणा किल्ले तसंच राजेश्वरचं पठार, राजगडावर असलेली पद्मावती देवीची नवीन मूर्ती भोर तालुक्याच्या राजाने बसवल्याचं सांगितलं जातं. पावसाळ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गिरिभ्रमंतीच्यासाठी गर्दी असते. या बाबतीचा विचार करून भोर परिसराचा पर्यटन तुमचा विकास कसा करता येईल, माझ्या भोर नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक असणारे विविध प्रकल्प कशा प्रकारे राबवण्यात येतील या प्रकल्पाला राज्य सरकारच्या माध्यमातून कसा तुम्हाला निधी भरून देता येईल. भाटकर धरण क्षेत्रातल्या दुर्गम भागात पावसाळ्यामध्ये जीवनावश्यक सेवा पुरवण्याच्या मर्याद आहेत. या भागात अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, आरोग्य, शिक्षण यासारख्या सेवा पोहोचवण्याची आवश्यकता आहे. त्याकरता आपण विविध योजना आखतोय आणि भोर तालुक्यातील माझं कोंढरी गाव, माझं धानोरी गाव या गावांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव हा शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे गावांचं तातडीनं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आदेश मी दिलेले आहेत. का तर मधल्या काळामध्ये बघा अख्खी गावाच्या गावं काढली गेली. आंबेगावमध्ये बघा, इकडं महाडमध्ये बघा, असं घडलं. मधी त्या कर्जत भागामध्ये बघा, होत्या तर नव्हतं झालं. त्याकरता मदत पुनर्वसनाची गरज आहे. मित्रांनो, सुदैवाने या आताच्या मंत्रिमंडळाच्या खात्याच्या वाटपामध्ये मदत पुनर्वसन राष्ट्रवादीकडे आहे. अनिल बाजार पाटील जे मंत्री आहेत आणि ह्याची एक कमिटी आहे, त्या कमिटीचा अध्यक्ष मीच आहे. त्याच्यावर माझ्या पुढं आता केंद्रीय आणि धानोरी आलं आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं बसत नाही, हे होत नाही, हे जात नाही. तुमचं ऐकून घेतलंय, त्याला विषय बाब म्हणून म्हणलं. या पद्धतीनं आपल्याला
पुढे जायचंय. आज भोर आणि वेल्हा आणि मुळशी तालुक्यामध्ये अधिक पाऊस पडत असल्यामुळं विजेचे खांब धरण्याचं प्रमाण अधिक आहे. बघा ते खाली फार ते गजले तरी पण ती सांगता येतं वाया. त्याच्यामुळं आता डोंगरी भागाचा विचार करून कोकणामध्ये आम्ही गंजवधी त्याला जीआय खांब म्हणतात, जीआय ती देण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गंजलेलं सांगायलाच यायचं नाही, जीआय खांब अशा पद्धतीनं आपण त्याच्यातनं मित्रांनो मार्ग काढतोय. याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. खूप काही आपल्या पुणे जिल्ह्याच्या करता मगाशी रुपालीने काही गोष्टीचा उल्लेख केला. आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक 350व्या वर्षानिमित्तानं शिवराज्याभिषेक दिन भव्य प्रमाणात आपण साजरा करतोय. किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनचरित्रेवर आधारित संग्रहालय आपण उभारतोय. आंबेगाव इथलं जाताना जे लागतं पुण्याला जाताना तिथं आपण 50 कोटी रुपयाचा निधी शिवसृष्टीला दिलेला आहे. गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 45 कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये स्वराज्य छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान असलेल्या तुळापूर वरूनला जवळपास 300 कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर केलेला आहे. काम तिथं सुरू झालेलं आहे. आणखी काम सुरू होत असताना तिथं एवढंच चांगलं काम की लोक पण जाऊन पाहतील. त्या महाराजांचा इतिहास, त्या शौर्याचा त्यांनी दाखवलेलं शौर्य, त्यांनी दाखवलेलं ही हा सगळं आपल्याला तिथं आपल्या डोळ्यासमोर येईल. श्री क्षेत्र जेजुरीला पण आपण 350 कोटी रुपयाच्या पहिल्या टप्प्याच्या मध्ये 110 कोटीचा आराखडा मंजूर केला. अष्टविनायकाला आपण साधारण 45 कोटी रुपये दिले. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू त्या स्मारकाकरता 104 कोटीची मान्यता दिली. भिडेवाडा ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य स्मारक निर्माण करण्याच्या करता 50 कोटी रुपये आपण जाहीर केले. ते कमी पडले तर आणखी देण्याची आमची तयारी आहे. त्याच्यामध्ये फुलेवाडा जतन करण्याच्या करता तिथंही आपण डीपीडीसी निधी दिलेला आहे. मावळामध्ये सदुंबरेला संत तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांच्या पैकी संत जगनारे महाराज यांच्या समाधीचा विकास करायला 66 कोटी रुपये दिलेले. आणि संगमवाडी पुण्याच्या जवळ तिथं आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद सावे यांच्या कार्यावर आपण आधारित म्युझियम आर्ट गॅलरी करतोय. त्याकरता देखील काहीशे कोटी रुपये आपण तिथं खर्च करतोय. या पद्धतीनं आपली कामं चालली. मगाशी बोलत असताना अनेक माझ्या सहकारी मित्रांनी नसरापूर वेले महाड होर्डी शेवटी घाट मार्गे न होता केळळ मडेघाट कन्नवली रामणी या मार्गे व्हावा असं सांगितलं. मी आत्ताच अधिकाऱ्यांना दारोडकर बोलत असताना फोन लावून जरी शनिवारचा दिवस असला तरी मी त्याच्यामध्ये माझ्या भोर वेळेला करायला सांगतो. मी सोमवारी माझा पहिला दिवस आहे. मी पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी त्यांनी बैठक झाली. आता याला 15 कोटी रुपये दिलेले. मी तुम्हाला आधीच सांगतो त्याच्यात दारोडकर तुम्ही पण या, बाकीचं विक्रमत्व असेल, रजपूतत्व असेल, बाकीचे काही सरकारी करा त्याच्याची माहिती कमी घ्या. काय बोलतात जास्त आलं तर काय बिघडत नाही तर मग चहा पाणी नाश्ता घेऊ. पण आपण तिथं बसूया. त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणताय तिथं करायचं म्हटलं तर इथं मशीन ते नाही. त्याच्यात बोगदा करता येईल का? आता बोगदे पण करता येतात. मोठे मोठे बोगदे आपण केलेले त्याच्यावर तेही तपासून बघतो. मी आपल्याला सांगतो की आता ही लोकसभेचं निवडणूक आता होईल, परंतु विधानसभेची निवडणूक होण्याच्या आत अजित पवारचा शब्द तुमच्या ह्या मार्गाचा काम सुरू केलेला आहे. पण याच्यामध्ये टेक्निकल दृष्ट्या पण ते बसलं पाहिजे. नाहीतर मी सांगायला जायचे आणि मला पण सभा घेऊन बोलत होता सगळ्यांचा सगळे तपाळताचा ही तपाळच नाही करा. तसं आमच्या पद्धतीने तुम्ही म्हणू नका. मी त्याच्याबद्दल स्वागत
तुम्ही ताबडतोब त्याची मीटिंग लावा. सगळे अधिकारी मंडळाने माझ्या घरी बोलवून सकाळी या 5 लोकांना बोलवा आणि चीफ इंजिनियर, एसी, एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी यांना सगळ्यांना बोलवा. सगळे आता काय तुम्ही माझं काय झालेलं सगळं बघतो आणि त्या दिवशी निर्णय घेतो. काळजीच करू नका. फक्त त्याचं नाव आहे राज्यमार्ग 106 आणि त्याच्या संदर्भात आपण जे व्यवहारी असेल, जे सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे, कारण लोकांचा जीव पण महत्वाचा आहे, त्या सगळ्या गोष्टीचा माहिती आधार घेऊन टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. नवीन मशिनरी खूप आलेली आहे. हे नाही त्याला पूर्वीसारखं आपल्याला दगड आपल्या वडारी समाजाची लोक पूर्वी घडायचे तसं घडावं लागत नाही. आता ते मशिनरी ते कापतंय, पाहिजे तशा आकारानं करून देत आहे. त्या पद्धतीने आपण जाऊ. तुम्ही काळजी करू नका. आणि मंगळवारी सकाळी लवकर माझ्या घरी मीटिंग जावा. तिथं नावा किंवा मंत्रालयात जावा, कुठल्याही सोयीचं असेल आणि तुम्ही वेळ पोहोचा. सकाळी लवकर याच्या तुमच्या सोयी. त्याच्यामध्ये शिवरे तालुका भोर येथे पुणे येथील राज्यामध्ये MSRTC मार्फत पुरवठा होणारा पुणे औरंगाबाद सुरे बेलगाव मार्ग तिन्ही प्रकल्पाला आखरी बदल होण्याबाबत हे दिले. त्याच्यात सतत काहीचं म्हणणं असं करा, काहीचं म्हणणं तसं करा. त्याच्यामध्ये जे व्यवहार असेल ते केले जाईल. गिरणी कामगारांची समिती अद्याप मिळाल्याबद्दल आमच्या नावाचे माणूसरीने दिले. त्याच्यामध्ये आता आम्ही लक्ष घातलंय. बऱ्याचशा ठिकाणी द्यायचं चाललेलं आहे. माझी नावाची माणूसरीला विनंती आहे, त्याचा मोबाईल नंबर काही तिथे दिला नाही. मी आता घेऊन कुठे नावाचे माणूसरीचं घर आहे, कुठे घर आहे, कुठे घर आहे असं करत बसणार नाही. आपल्या गोगावाडी तालुका भोरचा जो आहे त्याचा विक्रम करून घ्या आणि त्यांचा पण घ्या. त्याच्यामध्ये बांबू मध्ये आम्ही लक्ष घातलंय. आपल्या इथं डोंगरी भागामध्ये भोर वेळेला बांबू खूप चांगला येऊ शकतो. नामांकन मिळण्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी पण त्यांची तिथं मोहावरला शेती आहे, तिथे त्यांनी बांबूच्या लागवड केलेली आहे. त्याच्यावर ह्याच्यात जी काही पाशा पटेल त्यांनी पण याच्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. आताच पण त्यांची एका ठिकाणी नेमणूक केली. याही गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. इतर माझ्या काही कार्यकर्त्यांनी निवेदन दिलेले की दादाचा काँग्रेसचा रोड करा. एका गोष्टीची मी सहमत आहे. तुमच्या भागामध्ये एवढा पाऊस पडतो की काँग्रेसचे रोड केल्याशिवाय घेतले नाही. डावरापेक्षा 1.5 जास्त होतं, पण 1.5 जास्त झालं तरी दसपट टिकतं त्याचं काय. त्याकरिता मी आता डीपीडीसीचे जवळपास पैशाचा संपत आलेले. पुढच्या वर्षी डीपीडीसीला 1250 कोटी रुपये जवळपास ठेवण्याचा आमचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यातून एप्रिल 1 सुरू झालं की या सगळ्या गोष्टी मगाशी रुपाली म्हणाली किंवा दादा तुम्ही माझ्या मतदारात नंतर आला नाही, त्याला काही कारण होती, त्या कोणाची जात नाही. माझा स्वभाव असा की जर आपणवर एखादी जबरदस्ती टाकली आणि ते करत असेल तर आपण त्याच्यात लुडबुड करायची, पायात पाय घालायचा. त्याच्यावर मी येत नव्हतो. आता काही पायात पाय घालायचं राहिलं नाही आणि लुडबुड करायचं का राहिलं नाही. आता मी अधिकार वाढले नाही. तुम्ही काळजी करू नका. मधून अजून फक्त या कार्यकर्त्यांनी सांगायचं दादा 2 महिने होऊन गेले, आता एक मिटिंग तिथं लावा. तिथं मिटिंग लावताना सगळे प्रमुख अधिकारी तिथं हजर ठेवतो. पालकमंत्र्यांची मिटिंगच तिथं सोयीच्या ठिकाणी. या पद्धतीने आपण कामं करू. आणि दर आठवड्याला तर सर्किट हाऊसला असतो, याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. नसरापूर केळवड शिवाय रस्त्याचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. त्याच्यामध्ये पण ते मी लक्ष घालतोय. हा तुम्हाला मी कशा करता आलो, मी काही साधू संत नाही. साकारा जायचं लपवायचं असते आपल्या नाही. मी तुम्हाला उद्याच्या महायुतीचा उमेदवार
लोकसभेचा जो काही आम्ही सगळे मिळून ठरवू त्याला मतदान करा. त्याची खूण घड्याळाला मतदान करा अशी विनंती करायला, असा आग्रह करायला, अशी नम्र विनंती करायला मिळाली. कशी नम्र. आणि त्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या गावांचे ज्यावेळेस काही प्रमाणात निधी दिला, तुम्ही कुणालाही विचारा निधी काही प्रमाणात दिला, मी त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं निधी त्या बाबतीमध्ये येण्याच्या बद्दल तुम्हाला सहकार्य करीन. कारण विकास झाला पाहिजे. मी मगाच सांगितलं मी विकासाचा भोगता आहे, विकासाचा चाहता आहे. आणि त्याच्यातून तुम्ही बघा अनेकांनी इथं आपल्याला सांगितलं की एमआयडीसी करतो, एमआयडीसी राज्याचं पुढं मत मागायला येणार नाही असं काही सांगितलं की नाही. तरी देखील एमआयडीसी नाही झालं. त्या दिवशी मंगळवारी सकाळी उदय सामंतांना पण माझ्या घरी बोलवा. ते उद्योगमंत्री आहेत, त्यांना बोला की आता जाताना नाही आता पुण्यातच होते. आज राज्यमंत्री संरक्षण त्यांचा कार्यक्रम 3 वाजता मला बोलवलं होतं, पण तुमच्याबरोबर तो कार्यक्रम सोडला. तिथे देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, बाकीचे मान्यवर आहेत. मी त्यांना सांगतो. आणि आपल्या इथं कुठं कारण काय उद्योग धंदे आल्याशिवाय इथं रोजगार मिळणार, इथल्या तरुण तरुणींच्या हाताला काम मिळणार. आपल्या इथे कुठलाही मोठा उद्योग जसा पुरंदर तालुक्यामध्ये आले इंडियन सिमेंट पाईप अनेक मोठा उद्योग आला, त्याच्यावर अनेक छोटे मोठे उद्योग अवलंबून राहतात. माझ्या बारामतीमध्ये आले, इंदापूरमध्ये आले, शिरूरमध्ये रांजणगावला आलं, मावळामध्ये तालेगावला आले, माझ्या खेडमध्ये चाकणला आले, त्याच्यामध्ये सगळीकडे उद्योग आले. परंतु आपला पुणे बेंगलोर हायवेला लागून असणारा तालुका पाणीपत जवळ आहे. सगळ्या गोष्टी असताना काही बाबतीमध्ये थोडस मागं राहिलेलं आहे. तर तिथं त्यांना बोलून त्यांची पण आपण प्राथमिक चर्चा करू आणि एमआयडीसी कुठं आपल्याला घेता येईल. पण मी तुम्हाला आधीच सांगतो एमआयडीसी घ्यायची म्हटलं तर त्यांची जमीन घ्यावी लागते. मी माझ्या बारामतीमध्ये एमआयडीसी केली त्यावेळेस 88 साली मी तिथं 2000 आणि नंतर 3000 एकर जमीन घेतली. तेव्हा मला धावपट्टी करता आली, तेव्हा मला वेगवेगळ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट उभ्या करता आल्या. त्यावेळेस मला उद्योगपतींना बोलवता आलं आणि तिथं रोजगार करता आला. तुम्ही म्हणाला की जमीन नाही घ्यायची पण एमआयडीसी झाली पाहिजे. कुठं असा आकाशात कोण पाहिजे, रस्ता झाला पाहिजे पण जमीन नाही घ्यायची. कसं काय जमीन धरण झालं पाहिजे पण जमिनीला हात लावायचा नाही. कसं काय धरण. त्यामुळं व्यावहारिक त्याचा निधी म्हणजे मोबदला चालला नाही. तुमचं समाधान होईल, तुमचा त्या पैशात तुम्हाला दुप्पट जमीन देता येईल अशा प्रकारचा मोबदला द्यायला मी माझं सर्वस्व पणाला लागलं. ही गोष्ट भोळपणाला वेळेकरांना लक्षात ठेवा. मी त्या करून दाखवी पण माझं पण ऐका त्याला लोकसभेला कुठं मागणी बोलू नका. मी आता कामाचा माणूस आहे, मी तुम्हाला मदत करणारा माणूस. मला आजपर्यंत सगळं मिळालं. 5व्यांदा आता उपमुख्यमंत्री झालो. माणूस एकदा होता माध्यम एकदा 2दा 3दा 4दा 5दा. त्याच्यामुळं तिथेही माझी अवस्था केली पण लोकांचे प्रश्न सोडायचे. आज मला कुणी पण मी काय घरी निवांत राहू शकते. ते कशाला 5 वाजता उठून 6 वाजता मला काय तुम्ही म्हणतोय आधी खूप नाही का हाताने मारत माझं मी चुकतो ना झोपेत. त्याच्यामुळं तुम्ही हे लक्षात घ्या. या पद्धतीनं मित्रांनो मागे अजून पण काही सगळं काय आहेत त्यांनाही हात करून होती. बाबा तो आपण खासदार कशा करता निवडून देतो, आमदार कशा करता निवडून देतो, कामावर आता निवडणूक ही खासदार. देशाचे पंतप्रधान कोण आहे? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी कालच मला दिले होते. 2दा पंतप्रधान झाले, 3ऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करायचं. या देशातले नीट ऐका 65% लोक म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलं पाहिजे. 65%
तिसऱ्या टर्ममध्ये मी एवढं भारताकरता काम केले. भारतात आपलं महाराष्ट्र पण आहे, आपला महाराष्ट्रात पुणे जिल्हा पण आहे, पुणे जिल्ह्यात भोर तालुका पण आहे, बेलारी तालुका. त्याच्यावर मी एवढं काम करीन की कुणी इतकं काम केलं नसेल, एवढं काम, एवढं विजन त्यांच्यात आहे. त्यांनी केले, रस्ते मोठे केले. तुम्ही बघा, कॅडेट काढले, विमानसेवा केली, मध्य भागात ट्रेन सुरू केले, 80 कोटी लोकांना मोफत अन्न दिलं जातं. मोफत अन्न 80 कोटी लोकांना गरीबांना शक्य आहे. त्याच्या संदर्भामध्ये अनेक महत्वाचे निर्णय. आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमचं आरोग्य चांगलं राहायचं. आम्ही तर घेतले, आम्ही 1 रुपयामध्ये तुमचा पीक विमा करतो. त्यांनी 6,000 रुपये वर्षाला तुम्हाला कबूल केले, ते देत आहेत. आम्ही 6,000 त्याच्यात घातले, 12,000 शेतकऱ्याला वर्षाला त्या ठिकाणी दिले जातात. त्याच्यातून फार शेतकऱ्यांचा भलं होता, आता नाही. आता कांद्याचा शेतकरी अडचण आम्ही त्यांच्या मागे लागलो. आपण त्यांनी आता काही 1000 मेट्रिक टन कांदा निर्यात करायला परवानगी दिली. आता पुन्हा कांद्याचे भाव वाढायला लागले. बघायचे बाजारात बोलत होते, त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं माझाही दुधाचा धंदा आहे. त्याच्यावर मलाही माहिती की रेट काय. रेट कमी झाले, 5 रुपये लिटरला गाईच्या दुधाला. आम्ही तुमच्या गाई कापडला देतो, म्हशीच्या दुधाला नाही, शेळीच्या दुधाला नाही, उंटिलीच्या दुधाला नाही, गाईच्या दुधाला. नाहीतर कुणाचं म्हशी टाकलं आधी पवारचा पण देतो, कसं काय नाही. गाईचं संकरित गाई किंवा गावरान गाई, सिंधीचं, हातपटचं, गिरचं, कंदाचं, खिलाल देतच नाही. परंतु तिला काय औषध आता शेतकऱ्यानंतर ती या पद्धतीनं करोडो रुपये शेतकऱ्यांचा धंदा टिकावा म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. माझा देखील आता घेतला होता पावडर तयार करायचा. त्याच्यात तो महानंद, मी पण पूर्वी डायरेक्टर होतो. आपल्या इथे वर्षाने पण डायरेक्टर होती नागवडे, आणि आता पवारचे डायरेक्टर. तर कन्यादान गेलं म्हणजे इतक्या अडचणी झाल्या, 250 कोटी रुपयाचा तोटा झाला. आता एमईडीबीला चालवायला दिलाय, त्या द्यायचा चाललाय. आमच्या विरोधात गुजरातच्या लक्षात घातलं. अरे एमईडीबी तिथंच ते चालवणार आहे, कशात उगीच काय, यांना काही मुद्दा यायला नाही. त्याच्यावर आपले उद्योग गुजरातला झालेले आहेत आणि गुजरातच्या राज्यात महानंद डेअरी घातली, काही कुठं घातली नाही. तिथं गोरेगावला चला आणि बघा तिथं मधल्या काळामध्ये जे कारखाने बंद पडले, ते कारखाने चालवायला कोणी घेतले नाही. महाराष्ट्रातले काही कारखाने साऊथच्या कर्नाटकाचे लोक येऊन ते रेणुकावाला त्यांनी चालवायला घेतले नाही. प्रॉपर्टी आपलीच आहे, शेतकऱ्याच्या मालकीचे. थोडंसं त्या भागात त्यांना नाही चालवले म्हणून त्याचं टेंडर बसलं म्हणून ते आले. तुमचं टेंडर बसलं तुम्ही घ्या. पण सध्या निव्वळ दुर्भेग करायचं काम चाललेलं आहे आणि आम्हाला कुणाच्याही वरिष्ठांचा अपमान करायचा, आम्हाला काम करायचं. आणि काम करण्याच्या करता इथल्या भोर जिल्ह्या माझ्या गोंदिया भागातल्या लोकांनी सगळ्यांनी मनापासून महायुतीला साथ द्या. का द्या? सत्तेवर असणारा आपला आमदार आणि खासदार निवडून गेला, कामं जास्त होतात. मग तुम्ही म्हणता म्हणत विरोधकांना पण दिलं, परंतु वाढव्या ओळखीचं असलं तर काय होतं? वाढत्या जरा ओळखीचं असलं आणि आपला 3-4 पाय जास्त पडतात ना, आणि पुढे गेलं का करते त्याला असा तसा. त्यामुळे आपल्याला मोदी साहेबांना पाठिंबा देणारा खासदार निवडून द्यायचा. ते निवडून दिले तर अमित शहाना मोदी साहेबांना आम्ही म्हणू, मोदी साहेब आता तुमच्या विचाराचा खासदार निवडून द्या. आता आम्हाला 500,000 कोटीचा प्रकल्प दिला. पंतप्रधानांना किंवा अमित भाईंना त्यांनी लक्ष घातल्यानंतर काही अवघड नाही. खूप योजना केंद्राच्या असतात, त्या केव्हा येतील
त्यांच्या विचाराचा खासदार गेला आणि त्यांच्यावर टीका करणारा खासदार गेला तर त्याला काय मिळत का काही दुर्लक्षच. त्यामुळं भोर फुलेंदाज करायला खडकवासला करायचं ह्याच्यात तुमचा फायदा. शेवटी तुम्ही तुमचा विकास करून घ्यायचा. तुम्ही आमच्या महायुतीचा खासदार निवडून दिला तर राज्य सरकारची पण कामं होती, जिल्ह्यातली पण कामं माझ्याकडून होती, त्याच्या संदर्भामध्ये केंद्रातली कामं. कारण मोदी साहेबांचं सरकार येणारी काळ्या दगडावरची पाणी गेली हे निर्विवाद होते. तुम्ही सांगा ना दुसरं कोण 135 कोटीचा काळा चालवणार. आज जगामध्ये त्यांनी नाव मिळवलं आहे, देशाचं नाव वाढवलं आहे. चंद्रयान तिथपर्यंत आपण पोहोचलेलो, सगळ्या बाबतीमध्ये प्रगती चाललेली. पण निवड आता त्यांना कसा विरोध करायचा म्हणून काय सगळं गुजरातला चाललंय, सगळं गुजरातला चाललंय तसं नाही. आपलं आपल्याकडेच आहे. आपल्याला पण काही इतिहास आहे, परंपरा आहे, आपल्याला पण काही विचारधारा आहे. ही पण गोष्ट माझ्या सहकारी मित्रांनी लक्षामध्ये ठेवावी. एक इथं आता पीएम आणण्याचं काहीतरी काम सांगितलंय. नसरापूर एवढे शिवरस्त्याचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. पीएम आणण्याकडनं सर्वे करून निधी देता येईल. तीर्थक्षेत्र धनेश्वर किल्ले कोरणा राजगड येथील पर्यटकांना हे विकसित आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गेल्या 3 वर्षात कोरोना काळाची संपूर्ण देखभाल आणि तिथल्या कामगारांचा पगार आपल्या राष्ट्रवादीच्या अपार्याने केले. 3 वर्ष झाले. कोण कुणाला 5 पैसे थोडत आहे. सध्या भावाभावाच्या बांधावर काढलं होतं, फार मारवाला होतं. एकाच आई बाबाच्या पोटी जन्माला दिलं असतं, काहींच्या बाबतीत काही मुलं या पद्धतीनं आपलं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये विचार पण बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत की हे करा ते करा, हे सगळं करी. आधी पहिलं काढतात, पहिले काढतात तो काय त्याच्यामध्ये अरे काय आता कुठं आता शिल्लक आहे. हा येऊन जातो काय कुठून काढतो येऊन जातो. हे सोमेश्वरला तुम्हाला एका माहेगावला जाऊन झाला ठीक आहे. ज्या कारखान्याला जवळ पडेल तिथं घेऊन जातो. ठीक आहे, कुठेतरी घेऊन जातो पाहिजे. शिंदेवाडी भोर भाग या किलोमीटरच्या दृष्टीनं तिथं घेऊन जाऊन सोडताय, सोमेश्वर सोडताय, कुठला सोडताय. पण सोमेश्वरला काय केलं आता नेमकेच बंद केलं, फक्त समस्या झालं सगळी आता आपण शिंदेवाडी भोर भाग या राष्ट्रीय महामार्गाचा पण 600 रस्ता करता 796 कोटी रुपये मंजूर केलेले, त्याचाही टेंडर झालेले. हेही काम चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण करून घेऊ. तुम्ही पण लक्ष ठेवत चला अशी माझी तुम्हाला राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या काही तक्रारी आल्या भागाभावाच्या चौकशी करा. माझी एवढीच विनंती आहे की राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये 50% केंद्राचा निधी आहे आणि 50% राज्याचा निधी आहे. माझी तुम्हाला विनंती आहे त्याच्यात मोदी साहेबांचं स्वप्न आहे की प्रत्येक माणसाला पाणी मिळायला पाहिजे आणि त्या पद्धतीची ती योजना आहे. त्याबद्दल आपण पण तेवढाच निधी देतोय. त्यावर जिल्ह्यातला पाण्याचं दुर्लक्ष असेल ते सांगा, मी त्याच्यामध्ये तुम्हाला मदत त्या ठिकाणी करेन. माणसा देवी पाणी पुरवठा संस्था तालुका बेले नसरापूर जिल्हा पुणे लाईट बिल कसं मागतो
2012 पासून बंद आहे. त्याच्यात हे राजेंद्रकडे का कावलेकडे बंद आहे आणि त्याच्यात ज्या दिवशी बंद झालंय त्याच्या पुढचं रद्द करा आणि ज्या दिवसापर्यंत चालू होतं तेवढं द्या आणि ते काय नाही म्हणून गरजेचं मला सांग. मित्रांनो, दुसरं की आता बसनापूर आलो. बसनापूर आपलं तसं महत्वाचं गाव, पण एवढा बाहेर कचरा टाकला काही विचार. त्याच्यामध्ये मी जरा पीएमआरडीला तुमचा बराचसा एरिया पीएमआरडी मध्ये येतो. पीएमआरडी देखील राज्य सरकारच्याच अंडर काम करतात. पालकमंत्री तिथं आदेश देऊ शकतात. त्याच्याकरता मी आपल्याला सांगेन की त्याच्यात त्यांनी रस्ता मागितलेला आहे. बसनापूरचा रस्ता कशामध्ये घेतला ते जरा आपण आता मी आलो ना तिथं मला बाबांनी आपण स्वागत केलं. बरोबर आहे. त्याच्यात मुली पण जे काय असेल ते बजेटमध्ये असेल तर आपल्या हातात आहे. पीएमआरडी जर असेल तर महिवांच्या हातात आहे. तर नॅशनल हायवे असेल तर सेंट्रलच्या हातात आहे. पण तो नॅशनल हायवे नाही घेतो. या पद्धतीनं मित्रांनो आपण कामं करून माझी तुम्हाला विनंती, माझ्या आया बहिणीला पण विनंती, सर्वांना विनंती की योग्य उमेदवार देण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तुमचं पवित्र तुमचं बहुबहुमत ज्या दिवशी आपलं बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान असेल विकास करण्याच्या करता, केंद्राचा निधी आणण्याच्या करता, राज्याचा निधी मिळवण्याच्या करता, जिल्हा वार्षिक योजनेचा निधी मिळवण्याच्या करता, पीएमआरडीचा निधी मिळवण्याच्या करता आज तुम्हाला एनडीए म्हणजेच महायुती ज्यांचा उपयोग होणार आहे. आपण आता ठरवायचं की उद्याच्या 5 वर्षाच्या करता आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की शब्दाचा पक्का उद्याच्या 5 वर्षाच्या करता अनेकांनी इथं प्रतिनिधित्व केलं आणि त्यांच्या कारकीर्द तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आता मी दिलेल्या उमेदवाराला, आम्ही दिलेल्या उमेदवाराला, महायुतीने दिलेल्या उमेदवाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्या करता आणि आपला राज्य आणि आपला देश एकदम अग्रेसर होण्याच्या करता $5 ट्रिलियन इकॉनॉमी 2028 ला करण्याकरता आर्थिक सुबत्ता त्याच्यात संपूर्ण देशात राज्यात येण्याकरता आपल्याला हे करायचंय. आता आपण जगात 5व्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेच्या बाबतीत मोदी साहेबांचं म्हणणं आहे की आता 3ऱ्या क्रमांकावर जायचं आणि त्याकरता $5 ट्रिलियन त्यांनी $5 ट्रिलियन निर्णय घेतला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, मी आणि माझ्या पक्षात सगळ्याच मंत्रिमंडळाने $1 ट्रिलियन 2028 पर्यंत जायचं अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, आता या सगळ्या गोष्टीचा फायदा आपण सगळेजण उचलूया. इतर काम करताना इतर पुढे अवजारा ज्या त्या भागातलं ती ज्या त्या भागातच थांबलं योगेश गेल्यानंतर बोलला काय करत नाही. त्यांनी कधी आपापल्या भागातच मतदान करून द्यायचं. बूथ त्याचे कमी हे असेल कमी काय असतील त्या करायच्या. आतापासून मतदारांना तुम्हाला मतदान याद्यामध्ये सगळ्या देतो. त्याच्यात वेगवेगळे प्रश्न तुम्ही नोंदून घ्या किंवा कुठले कुठले प्रश्न आहेत आणि तशा पद्धतीनं त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता पुढे आपण 5 वर्ष बांधील राहणार आहोत. त्याबद्दलचा विश्वास, त्याबद्दलची खात्री ती मतदारांना द्या आणि कार्यकर्त्यांना मतदारांना हा खात्री द्या की आता अजितनं स्वतः लक्ष घातलेलं आहे. अजितनं बारामतीचा चेहरा बदलून दाखवलेला आहे. अजितनं पुणे जिल्ह्यामध्ये पण विकून काम केलेली ती सगळी दाखवून सांगत बसलो तर वेळ कमी पडेल. परत तुम्ही पिंपरी चिंचवडचा कायापालट केला. अनेक चांगल्या चांगल्या इमारती त्या आपण जिल्ह्याच्या करता केल्या. जिल्हा परिषदेची इमारत पुरी केली. बघा, दारोडकरला विचारा, जिल्हा बँकेची इमारत पुरी केली. जिल्हा अधिकारी कलेक्टरची इमारत पुरी केली. विभागीय आयुक्त कार्यालयाची इमारत पुरी केली. सर्किट हाऊसची इमारत पुरी केली. तिकडं
प्राधिकरणाची इमारत कोणी केली, नवी आता काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतीचं चाललेलं आहे ते कुणाच्या काळात हातात घेतलं, सारखीची इमारत कुणी बांधायला घेतली, कृषी भवन कोणी बांधायला घेतलं, कामगार भवन कोणी बांधायला घेतलं, सहकार भवन कोणी बांधायला घेतलं, त्याच्यामध्ये प्रशासकीय इमारत कोणी बांधायला घेतली, महानगरपालिकेची इमारत ही कुणाच्या काळामध्ये झाली, शिक्षण मंडळाची इमारत ही कुणाच्या काळामध्ये काम सुरू झालं, कृषी भवन हे कुणाच्या काळात काम सुरू झालं. अक्षरशः करोड रुपयाचा निधी आपण या सगळ्या कामाच्या करता देतो. नागपूरला पण देतो, छत्रपती संभाजीनगरला पण देतो. आता सीपीचं ऑफिसचं काम आम्ही सुरू करतोय. आपली एसपी कार्यालयाच्या पाषाणला एवढी वेगळी वस्तू आपण करतोय. कारण त्याच्याला माझा तिथं नागरिक गेला, माझा गावाकडचा ग्रामस्थ गेला तरी त्याला तिथं सगळ्या सोयी सुविधा असल्या पाहिजे. आणि पण महिलांचं प्रमाण वाढलंय, महिलांना तिथं चांगल्या प्रकारची स्वच्छता मिळाली पाहिजे. मेट्रोचं काम जोरात चाललेलं आहे, त्याच्यात रहदारी सोडवण्याचं आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. पाण्याच्या बद्दल मी परवाच मिटिंग घेतली, मुळशीच्या टप्पा 2 करतात मी टाटाला विनंती केली की आम्हाला पाणी द्या. त्यांनी मला सांगितलं 80% जमीन अजित पवारांच्या ताब्यात आहे, 20% जमीन त्याचा गोवंदा तुम्ही द्या, आम्ही धरणाची उंची वाढवतो, 2 TMC पाणी वाढेल. 2 TMC पाणी म्हणजे जवळपास धरण झालं. धरण पाणी 4च आहे. तिथं नुसती उंची वाढवली थोडी तर 2 TMC पाणी वाढलं. आणि त्याकरता आपण लक्ष घातलं. त्यांना सांगितलं वीज पाण्याचं निर्माण करायच्या ऐवजी तुम्ही आता जाळ्यापासून वीज तयार होती, पुण्यापासून वीज तयार होती, बजाजपासून वीज तयार होती, विक्लरपासून वीज तयार होती, त्याच्यामध्ये कोळशापासून वीज तयार होती, अनेक प्रकारे वीज तयार होती, गॅसपासून वीज तयार होती. तर आता पाणी लोकांना पाहिजे, आमच्या पुण्याला पाहिजे, पिंपरी चिंचवड शहराला पाहिजे आणि त्यांना तिथलं पाणी मिळालं तर माझ्या शेतकऱ्याला पाणी कमी पडणार नाही. या पद्धतीनं आपल्याला काम करायचंय. म्हणून काम करण्याच्या करता आपला त्या विकास करण्याच्या करता विकासाच्या करता करता ही माझी पुन्हा तुम्हाला आग्र्याच्या नम्रतेची कळकळीची विनंती राहणार आहे. आणि ते आपण केलं तर पुढच्या सगळ्या कामं करण्याची जबाबदारी आम्हा लोकांची नाही. त्याबद्दलचा विश्वास आणि खात्री माझ्या तमाम भोरवासियांना, दिल्लीवासियांना आणि माझ्या खडकवासल्याच्या परिसरात आलेल्या माझ्या सहकार्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.